बिल्डर कडून फसवायचं प्रमाण वाढलंय हा एक खूप मोठा फॅक्ट आहे आणि त्यात बरेच ग्राहक जे आहेत ते भरडलेही जात आहेत. MRP म्हणजे काय, मॅक्झिमम रिटेल प्राइस. म्हणजे ह्या प्राइस पेक्षा तुम्ही ती वर विकू शकत नाही. जर का एखाद्या ग्राहकाला फसवणूक होत असेल, तुम्ही सिंपल गोष्ट करू शकता, तुम्ही घर बसल्या त्या कंपनीची तक्रार ही कंझ्युमर कोर्टमध्ये नोंदवू शकता. ग्राहक म्हणून काय केलं पाहिजे, एखाद्या कंपनीकडून तुम्ही इन्शुरन्स एखाद्या विषयाचा घेताय तर फक्त सही नका करू. जर ग्राहकच जागला नाही तर आपण म्हटलं तसं जर आपल्याला माहितीच नाही आपल्याकडे राईट्स आहेत तर मग आपण ते बजावणारच नाही. त्या वॉरंटी गॅरंटीच्या पिरियडमध्ये कंपल्सरी त्या कंपनीने तुम्हाला ती सर्व्हिस दिलीच पाहिजे. आपण प्रत्येक जण रोज काही ना काही वस्तू किंवा सेवा खरेदी करत असतो. मग ती ऑनलाईन शॉपिंग असो, मोबाईल, वाहन, विमा, हॉस्पिटलची सेवा किंवा अगदी घर खरेदी. पण जर या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाली, निकृष्ट दर्जाची वस्तू मिळाली किंवा कंपनीनं जबाबदारी टाळली तर आपल्या हक्कांचं संरक्षण कोण करतं? ग्राहक म्हणून आपल्याला कोणते अधिकार आहेत? ग्राहक न्यायालयात तक्रार कशी करायची? ऑनलाईन फसवणूक, चुकीच्या जाहिराती, विमा क्लेम नाकारणं, बिल्डरकडून घराचा ताबा न मिळणं किंवा मेडिकल क्लेमसारखे निष्काळजीपणासारख्या प्रकरणांमध्ये कायद्यानं आपल्याला कोणते संरक्षण दिलंय, या सर्व महत्त्वाच्या विषयांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत कायद्याची भाषा या आमच्या विशेष कार्यक्रमात. आज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नामवंत कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रणिता कोटकर राऊळ मॅडम. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत कायद्याची भाषा या विशेष कार्यक्रमामध्ये. मगाशी मी ज्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की आपण रोज काही ना काहीतरी खरेदी करतो, मग यामध्ये आपण ग्राहक नेमकं कोणाला समजवायचं किंवा समजायचं आणि यामध्ये आपल्या देशात ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी नेमके कोणते कायदे आहेत? ओके, ग्राहकांसाठी एक खास कायदा आपल्या देशात आहे, तो म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019, जो नवीन आलाय, जो 2019 साली अंमलात आला. हा अंमलात येण्यापूर्वी कायदा नव्हता का, तर 1986 साली होता. परंतु आजकाल समाजात वाढतं जे काही ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण आहे त्याच्यामुळे होणाऱ्या फसवणुकी आहेत, मग त्यासाठी हा कायदा अमेंड केला गेला 2019 साली आणि त्या कायद्याचं नाव झालं ग्राहक संरक्षण कायदा 2019. पण नेमकं आपण ग्राहक कोणाला समजायचं हा एक मुद्दा आहे, पण त्याबरोबरच जर मी माझ्या एखादी गोष्ट वैयक्तिक वापरासाठी न आणता ती मी विकण्यासाठी आणलेली आहे तर मी ग्राहक ठरते का? त्याची आपण व्याख्या ग्राहक म्हणून करू शकतो का? ओके, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा स्वतः उपभोगण्यासाठी एखादी वस्तू खरेदी करते तेव्हा तो ग्राहक असतो. त्यामुळे तरच तुम्हाला कंझ्युमर कोर्टकडे दाद मागता येते. परंतु तुम्ही एखादी वस्तू ही विकण्यासाठी जर विक्रीच्या उद्देशाने घेत असाल तर मात्र तुम्हाला कंझ्युमर, तुम्ही त्या ग्राहक ह्या डेफिनेशन खाली मुळातच येणार नाही. तुम्हाला त्या बाबतीत काहीही दाद मागायचं असेल तर तुम्हाला स्पेशली सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन त्या बाबतीत दाद मागावी लागेल. अगदीच. पण या बरोबरीनं आजकाल आपण पाहतोय की प्रत्यक्ष दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्याऐवजी ऑनलाईन खरेदीचं प्रमाण वाढलेलं आहे. मग अशा वेळी जेव्हा एखादी वस्तू खोटी येते किंवा त्यात काहीतरी काही प्रमाणात ती खराब निघते किंवा जर आपण असं म्हटलं की ती कंपनीनं रिटर्नच घेतली नाही, तर अशा वेळी ग्राहकानं काय करावं? ग्राहकांना 2 अधिकार त्यांनी दिलेले आहेत. ऑनलाईन जो पूर्ण बेस आहे त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये असे आहे की एकतर रिफंड होणार किंवा एखादा समजा डिफेक्टिव्ह पीस असेल तर तो रिटर्न केला जाऊ शकतो. मग रिटर्नच्या ऐवजी तो काय होतो की रिप्लेस करून देतात किंवा ते पूर्णपणे तुम्हाला मनी रिफंड करतात. पण अशा वेळी जर का एखाद्या ग्राहकाला फसवणूक होत असेल किंवा ती कंपनी किंवा संबंधित जी कुठली व्हिजिटर साईट्स आहे तुम्हाला काही रिप्लाय देत नसेल किंवा तुम्हाला काहीच दाद देत नसेल, तुम्ही सिंपल गोष्ट करू शकता, तुम्ही घर बसल्या त्या कंपनीची तक्रार ही कंझ्युमर कोर्टमध्ये नोंदवू शकता. मग त्यासाठी खास त्या कंपनीच्या मेन ऑफिसलाच जावं लागेल का? तर नाही. तुम्ही घर बसल्या कंझ्युमरच्या साईटवर ती तुमची जी स्पेसिफिक कंप्लेंट आहे ती रजिस्टर करू शकता. अगदीच. सध्या हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण या बरोबरीनंच आपण अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला जातो, त्यामध्ये जेवणाच्या पैशांव्यतिरिक्त सर्व्हिस चार्ज लावलेला असतो. मग हा सर्व्हिस चार्ज देणं ग्राहकांना बंधनकारक असतं का? याबाबत काय सांगशील? हा प्रश्न ना प्रत्येकाच्या मनातला आहे. कारण तू बघितलंस जेवणाचं बिल
GST ऍड केलेला असतो प्लस सर्व्हिस चार्ज. मग आपण हे खरंच देणं लागतो का? तर नाही, मुळातच असं देणं लागत नाही. असं जर कुठलंही बिल तुमच्या समोर आलं असेल तर सरळ त्या बिलाचा एक फोटो काढा हां. आणि तो फोटो तुमच्याकडे आधी पुरावा म्हणून ठेवा आणि नंतर तुम्ही त्या मालकाशी जाऊन बोला की आम्ही तुम्हाला सर्व्हिस चार्ज देणं लागत नाही. कारण सरळ सरळ आपल्या म्हणजे ग्राहकांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये देखील स्पेसिफिक दिलेलं आहे की हॉटेल्समध्ये किंवा लॉजमध्ये जरी कुठे तुम्ही असाल तरी तुम्हाला तिथे सर्व्हिस चार्ज दिला म्हणजे तुमच्यावर लादला जाऊ शकत नाही. GST लादला जातो, लादला म्हणण्यापेक्षा GST हा भरावा, कारण ते हॉटेल भरतंय किंवा ते हॉटेल त्याला लायबल आहे, पण सर्व्हिस चार्ज मात्र आपण देणं लागत नाही. मग आपण त्याला नकार देऊ शकतो का? येस, त्याला ओपनली नकार देऊ शकतो आपण. म्हणजे तुम्हाला त्या हक्क ते दिलेले आहेत कायद्याने. पण या व्यतिरिक्त आणखीन अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण अनेकदा बघतो किंवा आपल्या समोर येतात. ते म्हणजे आपण जर रेल्वे स्टेशनवर गेलो, मॉलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो, तर आजकाल पाण्याची बाटली असते किंवा कोल्ड ड्रिंक्स असतात, तर तिथे छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेण्याचा प्रकार आपण पाहतो किंवा समोर येतात. तर हे योग्य असतं का? खरं तर तूच म्हटलंस MRP त्याच्यावर एक असते हो. त्या प्रोडक्टवर. तर हो. MRP म्हणजे काय? मॅक्झिमम रिटेल प्राइस. हां. म्हणजे ह्या प्राइस पेक्षा तुम्ही ती वर विकू शकत नाही. ती जी प्राइस आहे ती सर्व्हिस टॅक्स म्हणजे जेवढे काही टॅक्सेस आहेत आपल्या भारतात ते सगळे लागूनच त्याच्यावर छापलेली ती किंमत आहे. असं असताना जर समजा असं कोण करत असेल तर त्या संदर्भात तुम्ही कन्झ्युमर कोर्टाकडे त्याबाबत तक्रार करू शकता. पण त्याबाबतचं ऑफिशियल बिल मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की ह्या वस्तूची किंमत एवढी एवढी होती, पण ह्या दुकानदाराने किंवा ह्या संबंधित जो कोणी आहे त्या विक्रेत्याने मला एवढ्या किमतीला विकलेली आहे. तर तुम्हाला कन्झ्युमर म्हणून तुमचे हक्क आहेत त्या बाबतीत तक्रार करण्याचे. अगदीच. म्हणजे हा मुद्दा फार महत्त्वाचा असतो, कारण याबाबत अनेक गैरसमज सुद्धा आहेत. मग यावर आपण आवाज उठवायचा की नाही असा सुद्धा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात असतो. त्याचं उत्तर मला असं वाटतं या निमित्तानं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मिळालेलं आहे. आजकाल आपण पाहतो की TV आणि सोशल मीडियावर काही जाहिराती येतात. त्यामध्ये एखादी तुम्ही क्रीम लावा आणि 7 दिवसामध्ये गोरे व्हा किंवा 1 महिन्यात तुमचं वजन कमी करा, त्यासाठी तुम्ही अमुक गोष्टींचा वापर करा, अशा त्या जाहिराती असतात किंवा मार्केटिंग त्याचं केलं जातं. जर हे असं घडलं नाही तर जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर किंवा त्या मॉडेलवर कारवाई होऊ शकते का? याबाबत तुम्ही काय सांगाल? हा जो काही प्रकार आहे तो हल्लीच्या काळात खूप वाढत चाललाय. मग त्यासाठी खास करून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि त्या अंतर्गत जर का तुम्ही अशा प्रकारचं कोणीही काही सेलिब्रिटी असेल किंवा कोणीही एखादी कंपनी असेल असे जर दावे करत असतील आणि ते दाव्यात काही सत्यता नसेल, तुम्ही ते स्वतः पडताळून बघितलेली असेल, तर त्या संदर्भात तुम्ही आपल्या कन्झ्युमर कोर्टकडे जाऊ शकता. तिथे तुम्ही दावा दाखल करू शकता. म्हणजे अगदी 50 लाखापर्यंत पण देखील नुकसान भरपाई मिळते. प्लस जो कोणी संबंधित सेलिब्रिटी आहे त्याला 3 वर्ष 5 वर्ष ऍड करू नये अशा प्रकारचं बॅन देखील केलं जातं. असं बरेच प्रकार घडलेले आहेत आतापर्यंत आणि हे कन्झ्युमर कोर्टच हे ऑर्डर करू शकतं. म्हणजे जर असे दावे केले जात असतील तर संबंधित कंपनी आणि त्या मॉडेल किंवा सेलिब्रिटीवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता असते. पण या बरोबरीनं आपण आजकाल पाहतो अनेक दुकानांमध्ये आपण जर एखादी वस्तू खरेदी करायला गेलो, अगदी कपडेही खरेदी करायला गेलो, तर त्या दुकानांमध्ये एक फलक लावलेला असतो, बोर्ड लावलेला असतो आणि त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की जर तुम्ही एखादी वस्तू एकदा खरेदी केलात आणि ती खराब निघाली, तुम्ही त्याची पडताळणी केलेली आहे आणि पडताळणी करून सुद्धा नंतर तुम्ही ती घरी घेऊन गेलात आणि ती खराब निघालेली आहे, तर मात्र आम्ही ती पुन्हा तुम्हाला रिटर्न देणार नाही आहोत किंवा त्याचे पैसे आम्ही तुम्हाला पुन्हा देऊ शकणार नाही आहोत. तर ही जी अट असते ती ग्राहकांसाठी बंधनकारक असते का किंवा अशी अट घालणं मुळात योग्य असतं का? ही जी अट असते ती बऱ्याच दुकानदारांच्या बिलावर पण छापील असते. म्हणजे हे नाहीच आहे, हे कायद्यातच नाहीये, तर ह्या लोकांनी ह्याला जन्म दिलेला आहे. ह्या बाबतीत मी स्वतः वैयक्तिकरित्या बऱ्याच विक्रेत्यांसोबत वाद घातलेले आहेत की मुळातच असं कुठेही नाही की ती वस्तू तुम्ही घेणार नाही. हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय? एखादी वस्तू मी घरी नेली, मला डिफेक्टिव्ह आढळली किंवा मला जर ती वस्तू फॉर एक्झाम्पल कपडे घेतले, मला झालेच नाही, तर मी येणारच ना, माझा अधिकार आहे, मी तुम्हाला पैसे दिलेत त्यासाठी. आणि बऱ्याच विक्रेत्यांचं असं असतं की तुम्ही एखादी वस्तू घेतली, तुम्ही ती रिटर्न केला तर आम्ही तुमचे पैसे देणार नाही, तुम्हाला परत वस्तू घ्यावी लागणार नाही.
ग्राहकांचा अधिकार आहे, त्यांनी त्यासाठी पैसे दिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी भांडून का होईना त्या ठिकाणी ती वस्तूचे पैसे जे आहेत ते आपण रिटर्न घ्यायचे किंवा आपल्याला जी वस्तू बदलून हवी आहे ती बदलून घ्यायची. आणि जर हे सगळे प्रकार घडत असतील, सरळ सरळ तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा. तुमच्यावर अन्याय होतोय. जर ग्राहकच जागला नाही तर आपण म्हटलं तसं जर आपल्याला माहितीच नाही आपल्याकडे राईट्स आहेत तर मग आपण ते बजावणारच नाही. त्यामुळे कदाचित असं बऱ्याच जणांच्या बाबतीत आतापर्यंत झालंय आणि बऱ्याच जणांनी ते ओके त्यांच्या बिलावरच आहे तर आता आपण रिटर्न कसं करायचं असा प्रश्न सगळ्यांना पडतो. पण हे मुळातच कुठेही कायद्यात दिलेलं नाही आहे. तुम्ही ग्राहक म्हणून तुमचा अधिकार आहे तुमच्या आवडीची तुमच्या पसंतीची तुम्हाला पटेल अशी वस्तू घेणं आणि ती तशी तुम्ही घेतली पाहिजे. पण आता प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तो प्रश्न आहे अर्थात आरोग्यासंबंधीचा. समजा जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चुकीचे उपचार झाले किंवा त्या उपचारांमध्ये असं एखाद्या वेळीस घडतं की रुग्णाचा जीवसुद्धा धोक्यात येतो, मग अशावेळी त्या ग्राहकांना या ग्राहक संरक्षण कार्यालयात जाता येतं का किंवा इथं न्याय मागता येतो का? येस, कसं आहे, डॉक्टर जी पुरवतात ती सेवा आहे. सेवा घेणारे कोण आहेत? ग्राहक आहेत किंवा व्हॉटएव्हर जे कोणी आहेत ते पेशंट्स आहेत. तुम्हाला ही स्टेप घेण्यापूर्वी मात्र तुमच्याकडे प्रॉपर पुरावा हवा की खरोखरच डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे घडलंय का. आणि जर का तसं घडलं असेल तर तुम्ही त्याबद्दलची दाद मागू शकता. पण अनेकदा आपण बघतो की आपण फ्लॅट बुक करूनही जर बिल्डर वेळेत घराचा ताबा देत नसेल किंवा बिल्डिंगमध्ये दिलेले वायदे पूर्ण करत नसेल तर अशा वेळी ग्राहकानं काय करावं? हे प्रकार मी तर म्हणेन आपल्या सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. कारण बरेच बिल्डर्स हे दाखवताना जेव्हा एखादा कस्टमर त्यांच्याकडे येतो की आम्ही हे देणार, आम्ही ही सेवा देणार, आम्ही ती सेवा देणार, ऍक्च्युअल जेव्हा बिल्डिंगचं कम्प्लिशन होतं तेव्हा त्या जागी काहीच नसतं. आणि अशा अनेक केसेस कन्झ्युमर कोर्टकडे पेंडिंग आहेत. बऱ्याच बिल्डर्सनी फसवलेलं आहे. आणि ह्या बाबतीत ना 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही रेराकडे पण जाऊ शकता. ऑफिशियली रेरा ही त्यासाठी एक स्पेशल कोर्ट असतं जिथे तुम्ही जाऊन त्या बाबतीत दाद मागू शकता. आणि सेकंड कन्झ्युमर कोर्टकडे तुम्ही जी काही तुमची तक्रार आहे ती करू शकतात. आणि बिल्डरकडून फसवायचं प्रमाण वाढलंय हा एक खूप मोठा फॅक्ट आहे. आणि त्यात बरेच ग्राहक जे आहेत ते भरडलेही जात आहेत. पण त्यांच्यासाठी हे 2 मार्ग कायद्याने खूप चांगल्या प्रकारे दिलेले आहेत आणि तुम्हाला 100% तिकडे न्याय मिळतो. याचबरोबरीनं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मेडिकल इन्शुरन्स किंवा गाडीचा विमा असूनही ऐनवेळी जर इन्शुरन्स कंपनींना लहान सहान तांत्रिक कारणं काढून जर क्लेम नाकारला किंवा असे प्रकार घडले तर अशावेळी काय करावं? त्याचबरोबर एखाद्या वस्तूला वॉरंटी सुद्धा असते. अशावेळी वॉरंटी असताना सुद्धा ती पुन्हा त्यामध्ये देणं नकार दिला जातो. तर अशावेळी त्या ग्राहकांनी काय करावं आणि कायदा काय सांगतो याबाबत? येस, तू आता विचारताना 2 महत्त्वाचे विषय विचारलेस, एक इन्शुरन्स कंपनीचा आणि एक वॉरंटी गॅरंटी. तर मी स्टेप बाय स्टेप जाते. फर्स्टली इन्शुरन्स कंपनीचं हे आहेच, हा फॅक्टच आहे की कसा इन्शुरन्स नाकारता येईल. त्यासाठी बऱ्याच बारीक मायन्यूट्स विषय बघितले जातात आणि इन्शुरन्स क्लेम नाकारला जातो. मग अशावेळी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ग्राहक म्हणून काय केलं पाहिजे? एखाद्या कंपनीकडून तुम्ही इन्शुरन्स एखाद्या विषयाचा घेताय तर फक्त सही नका करू किंवा तुमचा जो एजंट आहे तो तुम्हाला सांगतोय 2000चा इन्शुरन्स बसतोय करून टाका, नाही. तुम्ही बघा त्यामध्ये काय काय कव्हर होतंय. कारण बऱ्याच ग्राहकांना माहिती नसतं. मग असं होतं की अरे गाडीचा इन्शुरन्स होता पण नाही, गाडीचा फुल इन्शुरन्स नव्हता किंवा बाबा गाडीच्या बॉडीबद्दलचा इन्शुरन्स नव्हता, फक्त इंजिनवर इन्शुरन्स होता. अशी कारणं सांगून इन्शुरन्स नाकारले जातात. एखादा ग्राहक वर्षानुवर्षे इन्शुरन्स भरतो पण जेव्हा ऍक्च्युअल क्लेमचा विषय होतो तेव्हा तो त्याला क्लेम मिळत नाही. अशा वेळी सरळ सरळ तुम्ही येऊन कन्झ्युमर कोर्टकडे त्या संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन करू शकता. खरं तर त्या इन्शुरन्स कंपनी तुम्हाला ऑफिशियली लिहून दिलं पाहिजे की ह्या कारणास्तव आम्ही तुमचा इन्शुरन्स नाकारत आहोत. आणि तो त्यांच्याकडनं तुम्ही लेखी मागितला पाहिजे की मला लेखी द्या का तुम्ही माझा इन्शुरन्स नाकारताय. दुसरी महत्वाची गोष्ट, तू वॉरंटी गॅरंटी बद्दल विचारलीस. कुठल्याही वस्तूला जेव्हा वॉरंटी असते, गॅरंटी असते, त्या वॉरंटी गॅरंटीच्या पिरियडमध्ये कंपल्सरी त्या कंपनीने तुम्हाला ती सर्व्हिस दिलीच पाहिजे. हे त्यांच्यावर मॅन्डेटरी आहे कायद्यानुसार. आणि जर का एखादी कंपनी तुम्हाला बहाणे देते किंवा त्यांचा माणूस येऊन करून जातोय पण त्या वस्तू, समजा वॉशिंग मशीन आहे, सुधार होतच नाहीये, प्रॉब्लेमच करते ती वॉशिंग मशीन,
सरळ त्या कंपनीच्या अगेन्स्ट तुम्ही एक त्यांना नोटीस पाठवू शकता. जर नोटीसला उत्तर नाही दिलं तर तुम्ही ऑफिशियली कन्झ्युमर कोर्टमध्ये केस फाईल करून तुमचं दाद मागू शकता. बऱ्याच जणांना असं वाटतं की कोर्टमध्ये गेलं म्हणजे तर खर्चिक झालं, ऑलरेडी आम्ही मशीन घेऊन फसलो, अजून काय खर्च करायचा. कन्झ्युमर कोर्ट तुम्हाला त्या मशीनचे पैसे पूर्ण वसूल करून विथ व्याज देतच. त्यासोबत तुम्हाला जो आर्थिक मानसिक त्रास झालेला आहे, वकिलांचा खर्च झालेला आहे, हे सगळं तुम्हाला त्या संबंधित कंपनीकडनं वसूल करून मिळतं. एवढे राईट्स आपल्या भारतात ग्राहकांना दिलेले आहेत. म्हणजे अशा जर फसवणुकीच्या घटना घडत असतील किंवा तुम्हाला जाणवत असतील, दिसत असतील, तर तुम्ही तिथं दाद मागू शकता. त्या संबंधीच्या हक्कांचं संरक्षण तुमचं इथं केलेलं आहे. पण या बरोबरीनं आपण असं अनेक ग्राहकांना प्रश्न असतो की किती रुपयांपर्यंतच्या केससाठी आपण कुठल्या न्यायालयात जावं किंवा कोर्टात जावं, असंही काही प्रश्न असतात. तर त्याबाबत काय सांगाल? कन्झ्युमर कोर्टची कमिशन्स आहेत. मग 50 लाखापर्यंत जर नुकसान भरपाई किंवा 50 लाखापर्यंत जर एखादा दावा करायचा असेल तर तो तुम्ही आपल्या डिस्ट्रिक्ट कमिशनला करू शकता. 50 लाख ते 2 कोटींपर्यंत जर तुमचं नुकसान भरपाई असेल तर तुम्ही ती स्टेट कमिशनला करू शकता. आणि 2 कोटीपेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही ते नॅशनल कमिशनला त्यासाठी दाद मागू शकतात. पण मोस्टली जे जिल्हा लेवललाच सगळ्यांचे जे काही असतात नुकसान भरपाईंच्या केसेस किंवा ज्या काही दाव्यांच्या केसेस, ह्या मोस्टली डिस्ट्रिक्ट कोर्टला सॉर्ट आउट होतात. आता शेवटचा प्रश्न आपला या सगळ्या कायद्यासंबंधी मधला तो म्हणजे असं अनेकदा होतं की एखाद्या ग्राहकाला कोर्टात जाण्यापूर्वी सल्ला घ्यायचा असेल किंवा फक्त प्राथमिक तक्रार नोंद करायची असेल तर सरकारनं काही यासंबंधी हेल्पलाईन जारी केलेल्या आहेत का? याबद्दल काय माहिती द्या. यासाठी आपल्या भारत सरकारने एक खास हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1915. म्हणजे तुम्ही 1915 वर तुमची तक्रार नोंदवू शकता, जी म्हणजे प्री बोनोसाईट म्हणून एक कार्य निभावते. जे ते काय करतात, बाहेरच्या बाहेर तुमचं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतात, तुमच्यात कॉम्प्रोमाइज करून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे संबंधित कंपनीशी संवाद साधतात. तुमची जी काही तक्रार आहे ती ऑफिशियली लिहून घेतली जाते. म्हणजे जाण्यापूर्वी जसं आपण इतर गोष्टींमध्ये पुढे जाण्यापूर्वी वकिलाचा एक सल्ला घेतो, तसंच एक आहे हेल्पलाईन नंबर. तुम्ही तुमची तिकडे तक्रार नोंदवू शकता. तिकडे तुम्हाला डेफिनेटली न्याय मिळू शकतो. अगदीच फार महत्त्वाची माहिती तुम्ही या सगळ्या बाबतची दिली आणि अगदी वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर आता आपण पाहिलं की ग्राहकांचे हक्क असतील, ग्राहक संरक्षण कायदा असेल, ऑनलाईन खरेदीतील फसवणूक, विमा, हॉस्पिटल सेवा, बिल्डर आणि ग्राहक या सगळ्याबाबत न्यायालयात दाद कशी मागायची याबाबत अगदी अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत आपण माहिती समजून घेतली. पण जर तुम्ही ग्राहक म्हणून आपले हक्क जाणून घेणं ही फसवणूक टाळण्यासाठी पहिली पायरी असते. कोणत्याही वस्तूची किंवा सेवेची खरेदी करताना बिल जपून ठेवा, नियम आणि अटी वाचा आणि अन्याय झाल्यास कायद्यानं दिलेल्या अधिकारांचा नक्की वापर करा. कारण जागरूक ग्राहक, सुरक्षित व्यवहार हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. आजच्या कायद्याची भाषा या भागात इतकंच हे महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा भेटूया आणखीन एका महत्त्वाच्या कायदेशीर विषयासह. तोपर्यंत पाहत रहा कोकणसार लाईव्ह.